नमस्कार. चला, आज एका खूप सुंदर प्राचीन गोष्टीत जाऊया. ही गोष्ट आहे एका भिक्षूची आणि एका धगधगत्या आगीची. खरं तर ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी आहे. कधीकधी आयुष्यात आपण इतके अडकून जातो, इतकी निराश होतो, की वाटतं आता काहीच होऊ शकत नाही. अशावेळी मार्ग कसा शोधायचा हेच तर ही गोष्ट आपल्याला सांगते. कधी झालंय असं की आपण आपले पूर्ण प्रयत्न करतोय, अगदी जीव तोडून मेहनत घेतोय, पण गाडी पुढे सरकतच नाहीये. एकदम अडकल्यासारखं वाटतं नाही का? खूप निराशा येते अशा वेळी. आणि ही भावना खरं तर आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवलेली असते. चला तर मग ऐकूया अशाच एका भिक्षूची गोष्ट. आणि हे कोणी साधेसुधे साधक नव्हते, तर ज्यांना स्वतः गौतम बुद्धांनी ध्यानाचा मार्ग दाखवला होता ते होते. पण तरी ते एका मोठ्या संघर्षातून जात होते. तर हे भिक्षू एका जंगलात गेले आणि तिथे अगदी मनापासून खूप कठोरपणे ध्यानसाधना करू लागले. पण झालं काय की इतके प्रयत्न करूनही त्यांना साधनेत काहीच प्रगती दिसेना. आणि मग काय, आतून ते अगदी खचून गेले होते, निराश झाले होते. त्यांची नेमकी अडचण काय होती हे इथे अगदी स्पष्ट दिसतंय. बघा, एका बाजूला त्यांचे प्रयत्न ते 100% होते, अगदी प्रामाणिक. आणि दुसऱ्या बाजूला त्यांची आध्यात्मिक प्रगती जी अक्षरशः नगण्य होती, अगदी कमी. म्हणजे प्रयत्न आणि परिणाम यात एक प्रचंड मोठी दरी निर्माण झाली होती. आता इतकं करूनही काहीच होत नाहीये म्हटल्यावर त्यांनी शेवटी एक निर्णय घेतला. त्याने ठरवलं की आपण पुन्हा एकदा बुद्धांकडे जाऊया, जेतवन विहारात जाऊन त्यांचंच मार्गदर्शन घेऊया. आणि हाच निर्णय त्यांच्या प्रवासाला एक असं वळण देणार होता जिथे सगळं काही बदलणार होतं. ते निघाले जेतवनाच्या दिशेने. आणि वाटेतच त्यांना एक भयानक दृश्य दिसलं. एका मोठ्या जंगलाला आग लागली होती, एक प्रचंड मोठा वणवा. आणि ती आग इतक्या वेगाने पसरत होती की वाटेत जे काही येईल ते सगळं भस्म करत होती. ते भिक्षू पटकन एका उंच डोंगरावर चढले आणि त्या आगीकडे पाहू लागले. आणि त्याच क्षणी त्यांच्या डोक्यात एक विचार विजेसारखा चमकून गेला. त्यांना एक साक्षात्कार झाला. त्यांना दिसलं की ही आग जशी लहान मोठं ओलं सुकं काहीही बघत नाहीये, सरसकट सगळ्याला जाळून टाकतीये. अगदी त्याचप्रमाणे मग्गा म्हणजे ज्ञानाचा मार्ग आपल्या आयुष्यातली सगळी लहान मोठी बंधनं जाळून टाकू शकतो. आता इथे ना एक अद्भुत गोष्ट घडली. विचार करा, मैलोन मैल दूर जेतवन विहारातील गंधकुटीमध्ये बसलेल्या बुद्धांना या भिक्षूच्या मनात आलेला विचार अगदी स्पष्टपणे कळला. जणू काही ते त्यांच्या मनातलं सगळं वाचत होते, अगदी समोरच उभे असल्यासारखं. आणि मग बुद्धांनी आपल्या तेजाने त्या भिक्षूसमोर दर्शन दिलं. ते प्रकट झाले आणि त्यांनी त्याच्या विचाराला दुजोरा दिला. ते म्हणाले, भिक्षू, तुझा विचार अगदी योग्य आहे. याच मार्गावर चालत राहा. जसा वणवा सर्व काही जाळतो, तसंच सर्व प्राण्यांनी ज्ञानाच्या दृष्टीने आपल्या जीवनातली सगळी बंधनं जाळून टाकायला हवीत. आणि मग केवळ त्या भिक्षूसाठी नाही, तर आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी बुद्धांनी हा जो साक्षात्कार होता तो एका अजरामर गाथेतून सांगितला. अप्पमादरतो भिक्खू पमादे भयदस्सि वा संयोजनम अणुंथूलम डहम अग्निव गच्छति. जो भिक्खू जागरूकतेत आनंद घेतो आणि निष्काळजीपणात धोका पाहतो, तो अग्निप्रमाणे पुढे जातो, सर्व लहान मोठी बंधने जाळून टाकतो. तर काय आहे या गाथेचा नेमका अर्थ आणि हा दृष्टिकोन आपल्या आयुष्यात कसा बदल घडवू शकतो? चला जरा खोलात जाऊन हे ज्ञान समजून घेऊया. या गाथेतला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे अप्पमाद. याचा सरळ अर्थ आहे सजगता किंवा माइंडफुलनेस. पण इथे याचा अर्थ फक्त एक कर्तव्य म्हणून सजग राहणं नाहीये, तर शांती आणि प्रज्ञा मिळवण्याच्या त्या साधनेत, त्या प्रक्रियेमध्ये खरा आनंद माणणं, हे आहे अप्पमाद. आणि दुसरा महत्त्वाचा शब्द आहे संयोजन. संयोजन म्हणजे काय, तर आपली मानसिक बंधनं, मग ती लहान-सहान असोत किंवा अगदी मोठी. हीच बंधनं आपल्याला दुःख आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकवून ठेवतात. खरं तर हे दुसरे तिसरे कोणी नसून आपलेच मानसिक अडथळे आहेत आणि त्यांनाच आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे बघा, या एकाच गाथेतून ज्ञानाचा मार्ग किती सोपा करून सांगितला आहे. पहिली पायरी, आपल्या साधनेत, आपल्या जागरूकतेत आनंद माना. दुसरी पायरी, निष्काळजी राहण्यात, गाफील राहण्यात जो धोका आहे तो ओळखा. आणि जेव्हा हे जमतं ना,
तेव्हा माणूस त्या धगधगत्या आगीसारखा पुढे जातो आणि आपली सगळी लहान मोठी मानसिक बंधनं जाळून टाकतो. आणि या गोष्टीचा जो शेवट आहे तो तर सगळ्यात प्रभावी आहे. बुद्धांकडून ही गाथा ऐकता क्षणीच, त्याच क्षणी त्या भिक्षूंनी अर्हतापदा प्राप्त केलं, म्हणजेच ज्ञानाची सर्वोच्च अवस्था गाठली. विचार करा, त्यांचा इतक्या वर्षांचा संघर्ष एका क्षणात संपला. तर मग ही गोष्ट आपल्या प्रत्येकासमोर एक महत्त्वाचा प्रश्न ठेवते. आपल्या आयुष्यातली ती ज्ञानाची आग कोणती आहे? असा कोणता एक विचार, कोणती एक अंतर्दृष्टी आहे जी आपल्या सगळ्या अडथळ्यांना, आपल्या सगळ्या बंधनांना जाळून टाकू शकेल? यावर विचार करायलाच हवा.